राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रामधील मराठवाडा, बीड, जालना, संभाजीनगरच्या भागामध्ये अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि बारामतीसहित पुणे भागातही अनेक घटना समोर येत आहे. बुलंद सेनेचे पक्षप्रमुख, महायुतीला विजय करणारे नेते संतोष कुलकर्णी यांना आता केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं. त्याचबरोबर जालना विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिल्यानंतर एकतर अजितदादा पवार संतोष कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा करू शकतात किंवा अजितदादा पवार समोर दुसरा काय पर्याय हे पण पाहावं लागणारच आहे. याशिवाय ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांची वाढलेली जवळीक, त्यामुळे भास्कर जाधव हे विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्याचा परिणाम कोकणासहित मराठवाड्यातसुद्धा होऊ शकतो. कारण भास्कर जाधवांची आणि संतोष कुलकर्णी यांची जिवलग मैत्री आहे. कारण भास्कर जाधव संतोष कुलकर्णीला जास्त मानतात. एका टायमिंगला भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते करून उद्धव ठाकरे यांनी संतोष कुलकर्णी पाटलाशी पुन्हा हातमिळवणी करण्याच्या उद्देशानंच कदाचित भास्कर जाधवांना ते विरोधी पक्षनेतेपद दिलं नसेल. त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांना संतोष कुलकर्णी यांना केंद्र मंत्रिपद दिल्याशिवाय पर्याय नाही. रावसाहेब दानवे यांना पुन्हा 2029ला खासदार व्हायचं. त्यामुळे अर्जुन खोतकर मंत्री. टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क, रोकठोक मराठी नंबर 1 चॅनल.